नमस्कार. मराठी टिप्स या चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला घरामध्ये कोणती झाडं लावावीत, घराबाहेर कोणती झाडं असावीत, बरोबर त्यांचे शुभ अशुभ परिणाम मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये अशी 5 झाडे असावीत ज्यामुळे आपल्या घरात खूपच शुभ गोष्टी घडतात. घरामध्ये बांबू ट्री नक्की असावा, ज्यामुळे खूप शुभ अशा गोष्टी घडतात. परंतु 4 बांबूचं झाड हे आपल्या घरात कधीही नसावं. मनी प्लांट हा घरामध्ये असावा किंवा घराच्या उत्तर दिशेला असावा. कारण मनी प्लांट हा कुटुंब प्रमुखांच्या चिंता दूर करतं. त्यानंतर व्यवसाय वृद्धी व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर झेड प्लांट्स झाड घरामध्ये नक्की लावावं. त्यानंतर अंगणामध्ये तुळशी नक्कीच असावी, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही. आणि तुळशीजवळ दिवा तर नक्कीच लावावा. त्यानंतर घराशेजारी काटेरी झाड अजिबात लावू नये, त्यामुळे काय होतं, गृहकलह होतो. त्याचबरोबर कोरफड ही घराच्या उत्तर दिशेस असावी. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. घराच्या पश्चिमेला असणं पिंपळाचं झाड हे खूप फलदायी असतं. घराची बाग ही उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. घराच्या भिंतींवर कधीही वेली जाऊ देऊ नयेत. घरामध्ये सतत उजेड असावा, जेणेकरून वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करत नाही. तर आता मैत्रिणींनो, मी तुम्हाला ज्या झाडांची नावं सांगितलेली आहेत ते झाडं नक्कीच आपल्या घरात किंवा घराबाहेर असावीत. तसं कोणतंही झाड असं अशुभ असतं असं म्हणता येणार नाही, परंतु अशी काही झाडं असतात ज्यामुळे खरंच आपल्याला खूप फायदा होतो. आणि त्याचबरोबर आपल्याला असं वाटत असेल की या झाडांमुळे आपल्या घरात पैसा येतो, तर असं नाही आहे. पैसा कमवण्यासाठी काम हे करावंच लागतं. आपल्यामध्ये एखादी पॉझिटिव्ह एनर्जी अशी लागते आणि ती त्या झाडांमुळे नक्कीच मिळते. ती झाडं आपल्या घरामध्ये असतात, त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला नक्कीच मिळते आणि आपण जास्तीचं काम करायला लागतो आणि त्यामुळे काम केल्यामुळे आपल्या घरात पैसा येतो, हे खरं तर कारण आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या घरात जर ही झाडं नसतील तर नक्कीच लावा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.